पंचशील नगर येथील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपींची संजयनगर पोलिसांनी काढली धिंड। पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून पंचशील नगर शिंदेमळा परिसरात एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास घडली होती। या प्रकरणी अर्जुन रामा गोसावी पाटील वय वर्ष 27 राहणार वाल्मिकी आवास सांगली व त्याच्या 3 अनोळखी साथीदारांच्या विरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश सौदागर हे त्याच्या मित्रांसोबत मोटारसायकलवरून जात असताना अनोळखी गाडीवरील 2 तरुणांनी त्यांच्या गाडीसमोर आडवे येत त्यांना अडवलं। त्यानंतर दुसऱ्या मोटारसायकलवरून आलेल्या एका तरुणाने कमरेचा कोयता काढून त्यांच्यावर डोक्यावर वार केला। दरम्यान आरोपी अर्जुन पाटील हा घटनास्थळी येऊन गाडीच्या डिक्कीतून कोयता काढत आज याला जिवंत ठेवायचं नाही असं म्हणत पुन्हा कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संजयनगर पोलिसांनी तात्काळ 3 आरोपींना अटक केली, तर 4थ्या संशयित आरोपीचा शोध सुरू आहे। त्या अनुषंगाने पोलिसांनी पंचशील नगर येथील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील अटक आरोपी अर्जुन रामा गोसावी उर्फ पाटील याची सदर पंचशील नगर शिंदेमळा भागातील दहशत कमी व्हावी यासाठी त्याची पंचशील भागातून रस्त्यावरून धिंड काढण्यात आली।